50 लिटरची आमची एक गाय दूध देते. 35+ सरासरी आमच्याकडे गाय आहे. 50 एक गाय दुधाच्या आहे. रंजन डेअरी फार्म आम्ही 2014 पासून चालू केलेला आहे आणि 2014ला आम्ही 25 कालवडी आणल्या होत्या. 25 कालवडीपासून आम्ही आता जवळजवळ 150 ते पावणे 200 पर्यंत तयार केलेले आहे. प्रथम माझं नाव सुभाष लक्ष्मण वदक, राहणार निमगावजाळी, तालुका संगमनेर. आणि आमच्या शेठचं नाव विलास शेठ रंगनाथ उंबरकर, त्यांचं राहणार ठिकाण उमरी. आणि त्यांचा इथं निमगावजाळीमध्ये फार्म रंजन डेअरी फार्म आम्ही 2014 पासून चालू केलेला आहे आणि 2014ला आम्ही 25 कालवडी आणल्या होत्या. 25 कालवडीपासून आम्ही आता जवळजवळ 150 ते पावणे 200 पर्यंत तयार केलेले आहे. आणि त्यामध्ये आता 50 एक गाई दुधाच्या आहे आणि काही गाभण आणि काही छोट्या कालवडी. आम्ही असा आमचा फार्म चालवतो आहे आणि घेतल्यापासून 26 पासूनच आपण या अख्ख्या तयार केलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये दुधाच्या क्षमतेचे म्हणलं तर 50 लिटरची आमची एक गाय दूध देते. 35+ सरासरी आमच्याकडे गाय आहे. आम्ही हे चालू केल्यापासून आम्ही पहिलं आमच्याकडं काय टॅक वगैरे काही नव्हती आणि तिथून पुढं आम्हाला टॅक नसल्यामुळं आमच्या गाया हिटवर आल्या, काही आजारी पडले हे काय आम्हाला लक्षात येत नव्हतं. तर नंतर आम्हाला एक कदम साहेब म्हणून आमची चर्चा झाली शेठची आमच्या, तर त्यांनी आम्हाला सांगितलं जिओ टॅक्स आम्हाला त्यांनी माहिती दिली. मग आम्ही ते बसवली. मग बसवल्यानंतर तिथून पुढं आमचा असा फायदा झाला त्याच्यापासून, गाय हिटवर येणं, गाय आजारी पडलं आम्हाला लगेच 2-1 तासामध्ये आम्हाला ते कळलं जातं आणि डॉक्टरकडं आम्ही मोबाईलमध्ये आम्हाला ते क्लिअर कट सगळं समजलं जातं. मग आम्ही डॉक्टरला बोलून त्या गाईचा इलाज ती जादा जाम व्हायच्या आत आमचा दुधाचा काही न विचार समजा कमी होता. आमचंवालं ते क्लिअर कट त्या टॅकमुळं आमचा चांगल्या पद्धतीत फायदा झाला. ॲपचं जर म्हटलं तर ते मोबाईलवरती पूर्णपणे आपल्याला अख्खं लक्षात येतं, आपल्याला ते पूर्णपणे कळतं. आणि जरी समजा त्या मोबाईलवर आपल्याला जरी काही नाही आहे कळलं तर त्याच्या आत कदम साहेब आपल्याला बरोबर फोन करून सांगते असा प्रॉब्लेम आहे का. मग ते आपल्याला तर आपल्या लक्षात नाही आलं तर ते आपल्याला ते सहकार्य चांगल्या पद्धतीत करते. सर्व्हिस चांगल्या पद्धतीत 8 दिवसातून चक्कर मारते आणि 2-3 दिवसा मिळून ते फोनवर जादा हे करीत राहते. कसं काय चालू आहे, काही अडचण आहे का, कुठलं काही प्रॉब्लेम असेल तर लगेच कळवा. आणि त्या 8 दिवसातून ते पण एक चक्कर मारतात न विसरता. आम्ही गोठीवर असू नसू ते चक्कर मारून जाते. आम्ही टॅग टाकल्या आणि आजूबाजूचे शेतकरी बी येऊन बघते आहे, त्यांना पण आम्ही सांगितलं आहे या टॅगपासून काय फायदा आहे आणि याचा फायदा त्यांच्या लक्षात आला. आणि त्यांच्या बी म्हणजे ठरलेले बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मोठमोठ्याले गोठेवाले आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना मोडलो तुम्ही असे टॅग टाकला तर तुमचा असा फायदा होऊ शकतो. आणि त्यांच्या पण ते लक्षात आलं शेतकऱ्यांच्या बी कशाने काय होतं टॅग नसल्यामुळं गाय किती दिवसात हिटवर आली गेली त्याचं आपल्याला कळत पण नाही. आणि टॅग असल्यामुळं ते बरोबर आपल्या लक्षात येतं. आणि किती टायमिंगमध्ये गाय लावल्या गेली पाहिजे याच्यापासून हा आपला मोठा फायदा आहे. आणि ती गाय त्यामुळं हिटवर असली ना क्लिअर कट टायमिंगमध्ये जर लावली तर मग ती ना फेल जात नाही. महत्त्वाचा फायदा आपला शेतकऱ्याचा हा चांगल्या पद्धतीत होतो त्याच्यापासून. आणि ते टॅग टाकणं फार गरजेचं आहे 10-20 गाया जरी असेल तरी ते गरजेचं आहे. त्याच्यापासून आपला आजारपणाचा सगळा कुठल्याही बी याचा आपल्याला जादा प्रमाणात फायदा मिळतो त्याचा.